तर बीकेसीतल्या सेबी कार्यालयाबाहेर आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि धारावीच्या टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर या दोनही ठिकाणून आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत अधिकची माहिती पोहोचवतायत। सुरुवातीला आपण कृष्णा यांच्याकडे जाणार आहोत। कृष्णा, धारावीच्या टी जंक्शन वरून अगदी काही वेळातच आता या मोर्चाला सुरुवात होईल, काय नेमकं चित्र? निकिता, ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होण्यासाठी 1 ते 1.5 तास शिल्लक राहिलेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये हळूहळू आता पदाधिकारी जे आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहेत आणि आपण पाहतो की संपूर्ण परिसरामध्ये बॅनरबाजी जी आहे ती कालपासून आपण पाहिली, मात्र आता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेला आहे। जो 2 रस्ते दिसत आहेत, एक तर बीकेसी परिसरातून धारावीच्या दिशेने येणारा रस्ता आहे, दुसरा बीकेसी मध्ये जाणारा रस्ता आहे। या दोन्हीपैकी एक रस्ता बंद ठेवला जाईल आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या मोर्चाला पुढे जाण्याची परवानगी ही दिली जाईल अशी माहिती सुद्धा आता मिळते आहे। पहिल्यांदा सगळे कार्यकर्ते या परिसरामध्ये जमतील, त्यानंतर उद्धव ठाकरे येतील आणि इथे एक छोटेखानी असणाऱ्या व्यासपीठावरती उभं राहून ते थोडक्यात आवाहन करतील की त्यांच्यासोबत सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अतिशय शांततेनं हा मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे असं आवाहन केल्यानंतर ते स्वतः चालण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या मागोमाग सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अदानीचं जे काही कार्यालय आहे त्या दिशेने जातील। मात्र मध्येच असणारं सेबी कार्यालय तिथे उद्धव ठाकरे यांच्या भाषणासाठी एक व्यासपीठाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ट्रकच्या माध्यमातून एक व्यासपीठ बनवण्यात आलेलं आहे आणि त्या व्यासपीठावरून ते सविस्तर बोलतील असंही या सगळ्या प्रकारामध्ये सांगण्यात येते। आपण पाहतो की आता या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतो आहे। मात्र महाविकास आघाडीतले सुद्धा काही नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील असा विश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। बरोबर आहे। स्वतः वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसचे नेते आहेत आणि कृष्णा, यानंतर आपण जाणार आहोत बीकेसी परिसरात। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर या ठिकाणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बीकेसी सगळ्यांचं लक्ष असणार आहे आता निवृत्ती की उद्धव ठाकरे आजच्या या सभेमध्ये नेमकं काय बोलणार, बीकेसी परिसरामध्ये काय नेमका बंदोबस्त दिसतोय?